बारामतीमध्ये अघोरी पूजा केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी केलाय। या प्रकरणामध्ये एसआयटी प्रमुखांची भेट घेणार असल्याचं मिटकरींनी सांगितलंय। गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अघोरी पूजेच्या घटनांचा सखोल तपास करून यामागे कोणते बाहेरचे नेते आहेत का, जे स्थानिक नेत्यांना अशा प्रकारच्या पूजा करायला भाग पाडतायत याची चौकशी व्हावी, अशी मागणी एसआयटी प्रमुखांकडे करणार असल्याचं मिटकरींनी सांगितलंय। सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे 31 जानेवारीपर्यंत बारामती आणि बारामती परिसरामध्ये ज्या पद्धतीच्या अघोरी पूजा केल्या गेल्या, काळ्या बाहुल्या पूजल्या गेल्या, बोकळ बळी दिल्या गेला आणि काल गोजूबावीला लिंबाला टाचण लावून ज्या पद्धतीची त्या स्थळावर ही केल्या गेली, हे अत्यंत घृणास्पद प्रकार कोणी घडून आणलेले आहेत। बाहेरच्या नेत्यांनी कोणा स्थानिक नेत्यांवर दबाव टाकून अशा प्रकारच्या पूजा करून घेतलेल्या आहेत का, या अँगलनी या सर्व प्रकरणाचा तपास झाला तर मला असं वाटतं कॅप्टन अशोक खरात हाच विमान दुर्घटनेतला मुख्य आरोपी सापडण्याची शक्यता आहे। कुरापती काढायचा नवीन धंदा सुरू झाला आहे। नवीन एकमेकाचा बंदोबस्त करण्यासाठी पूर्वी वैचारिक प्लॅटफॉर्म तयार होते की वैचारिक विचारातून, आपल्या कृतीतून, कार्यातून, कर्तृत्वातून पुढच्याला कमी करत होते। स्वतःची लाईन वाढवा, स्वतःची रेष वाढवा, दुसऱ्याची रेष कमी करू नका असं आपण म्हणतो। पण अलीकडे दुसऱ्याची रेष पुसताना तंत्रमंत्राच्या सहाय्यातून पुसून टाका, कमी करू नका, पुसूनच टाका, हे नवीन अघोरी प्रकार महाराष्ट्रात सुरू झाले आहे। त्याला सरकारच खतपाणी घालताय। त्यामुळे तुम्ही आणि आम्ही काय करू हे त्या विमान अपघातातील सापडलेल्या वस्तूवरून दिसत आहे।